बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची आचररीती सांगे देवांशी बृहस्पती सहगमन केलिया फळश्रुती येणे परी निरोपली विधवापनाचा आचारू सांगता झाला देवगुरु पुस्ती देव ऋषेश्वरू एका श्रोते एक चित्ते जवळी नसता आपला पती त्या ते झाली असेल मृत्यूप्राप्ती काय करावे त्याची सवती केवी करावे सहगमन पती जवळी असता जरी सहगमना जावे तर येणारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपाणी करेल कुमर तिने करिता पापथोर पुरुष मेला असेल दूर पुरुष सहगमन करू नये तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एक चित्ते परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती नाही वृद्धापेशी एकांना जेवावे परियेशी अथवा फल आहारेशी अथवा शाकाहार देखा पुत्राविन असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी तिळ दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजावे करावे नित्य आपला पुरुष हाची म्हणत पुरुष रूप आठवे चित्त विष्णुस्थानी आरोपी जे वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष माघ स्नानी तीर्थास विष्णू स्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोका त्यांतेवा द्याव्या छत्रपादुका येथील आपले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग 16 वरकड नव्हती धर्म सकळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघ माशी करणे सूर्योदयाशी येणे परी एक माशी आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेशी पूजा करावी केशवाशी रुद्राभिषेक विदेशी संतोष बाबा गौरीहर धूप दीप नैवेद्यशी पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकराशी दीपमाळ उजाळिता आपला पुरुष ध्यावनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियेसा रक्तकृष्ण चित्र वस्त्र नेसता दान दोष बहुत आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे ऐसा आचार विधवेशी असे शास्त्र पुराणेशी जरी आसक्ती भक्तीशी सहगमन केले फळ असे विधवापणे येणे परी आचरी येणारी मरण होताची अवसरी पतीशी घेऊन स्वर्गी जाय जितक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून एक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्याजनी माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझं मागे दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणाशी करी सहगमन पतीशी विधवापणे आचार करीशी तेही पुण्य तितुकेची जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारुनी हस्तमस्तकी ठेवून पुसतसे प्रेमभावे असे म्हणता अवसरी केले नमनती येणारी विनू तसे करुणोत्तरी भक्तिभावे करून या जय जय योगेश्वरा तुझी पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनकजनी तुझी होशी आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटलाशी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा तारुण्यपण आपणाशी लावण्य असे या देहाशी निंदापवाद शरीराशी घडेल कलिक वर्तमानी संतोष होते माझ्या मनी पुण्य अपार सहगमनी पतिसवे संतोषिनी जाईल स्वामी निर्धारे म्हणून मागोती नमस्कारी माता ठेवून चरण धरी स्वामी माते तारी तारी बहुसागरी बुडत असे करुणा कृपेचा सागर उठवीत असे योगेश्वर देता झाला भयकर म्हणे पतिसभे असावे जोशी ठाव पुरुषाशी जाई माते संगेशी सांगेन तुझे विशेषी एक माते एक चित्ते आली ती तुम्ही दुरोणी श्री गुरु भेटी लागुनी आरोग्य पतिशी भावे म्हणून भक्तिभावे करून या ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरे वाचुने भाव असे ज्याचे मनी त्याशी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही असे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्मतये वेळी लावित झाला कपाळी रुद्राक्ष चारी तत्काळी देता झाला ती अशी योगेश्वर म्हणते ती अशी रुद्राक्ष बांधे गळ सरीशी दोन्ही प्रेत करणाशी बांधुनी दहन करावे आणून एक सांगेन तुझं गुरुदर्शना जाशी सहज रुद्रसुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळित तेची तीर्थ घेऊनी आपले देही प्रोक्षोनी प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणी द्यावी सुवासनी अनेक द्रव्ये वेचूनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐशा परीती यशी सांगूनी गेला तो तापसी पतिव्रता भावेशी करी आयती तयवेळी भले विप्र बोलवून प्रायश्चित्त देऊनी षोडस कर्म आचरोनी उपासन करविता ती शुद्धात होऊनी आपण पितांबर नेसून सर्वाभरणी लिहून हळदी कुंकुम लावत असे उपासन प्रेताशी करविता ते विधीशी प्रेत बांधवणी काष्टेशी घेऊन गेले गंगेत अग्नीत घेऊन तळहातेशी निघाली पतिव्रता केसेनी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जात असे 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईली असे आभरणे लक्ष्मीसारखी दिसत असे येणे परिणदेशी गेली नारी पतिसरशी कुंड केले अग्निशी काष्टेशेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधीशी ठेविले असे प्रेताशी बोलवुनी सुवासनींशी रीती झाली माने देखा सुपे सोळी कुंकुमेशी हळदी काजळ परियेशी तोडे कंठसूत्रेशी सुवासनींशी देत असे गंध पुष्प परिमळेशी पूजा केली सुवासनींशी द्रव्य देती ती अपारेशी
ऐशी समस्त ब्राह्मणात वेळी नमन करून समस्तांशी निरूप मागत असे हर्षी आपण जाते माहेराशी लोक हसू द्यावा म्हणत असे माझा पिता शूलपाने माता गौरी अंतकरणी आम्हा बोलवले सगुनी प्रेमभावे करून या समागमी लोक आपले होते जे का सवे आले त्यांशी सांगत असे बोलले जावे परतुनी ग्रामाशी पुस्ताश्वशुरमामीशी त्यांते तुम्ही न सांगावे येसी प्राण देतील आम्हांचरशी वंशहत्या तुम्हा घडेल त्यांशी तुम्ही म्हणावे असे क्षेम आहे ती तीर्थवासे भीमातीर स्थान असे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनाशी आरोग्य झाले पतीशी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसी श्वासशुश्रांची तशीशी आमच्या मातापित्यांशी इष्टजन सोयरियांशी सांगा येण्यापरी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करीती सकळ जन आपण असे हास्य वदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तश्यनी घाली ताती काष्टेशेनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेतश्रवणी कट्टसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणांशी विनवित असे द्विजांशी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे केसी आपली दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामींशी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाली वेगेशी त्वरित येईन म्हणत असे ऐकून तेच वचन म्हणते समस्त द्विजन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणांशी निघाली नारी संगमाशी जेथे असे ऋषिकेशी श्री नृसिंह सरस्वती सवे येथे नगर नारी सह ब्राह्मण नानापरी कौतुक पाहते मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नर केसरी अभाग्य आपले पूर्वापारी म्हणून या महाभेरेली तृतीयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपर भक्तजना आधार म्हणून वाणी ते सकळ जन अपराध आपण काय केले विसवाग्यावे भेटीस आले माता पित्यांची विसरले तुझ्या ध्याने स्वामिया आरोग्य होईल पतीशी पुत्र होतील आपणाशी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामिया मनोरथ झाला आमाशी म्हणून येते पुसावयाशी जाऊ आता परलोकाशी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परिधान करीत आली अमरजा संगमत्वरित वृक्ष असे अस्वस्थ देखती झाली स्वामिया उभी ठाकून यादुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणते तयवसरी सुवासनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागोती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी ते नचरिती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळ जन सांगत अति विस्तारून श्री गुरुपाशी तयवेळी विप्र म्हणती स्वामियाशी हिचा पती पंचतत्वशी पावलास परंधामाशी सुवासनी केवी होय नेले प्रेत स्मशानाशी ही आले आहे सहगमनाशी निरूप घ्याव्या तुम्हापाशी आली असे स्वामिया तुमचा निरूप घेऊन अग्निकुंडा जाऊन समागमी पतिशयनी दहन करणे येशी एकोणी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हसून इचे स्थिर हे ओपन मरण कैसे घडे इसी म्हणते श्री गुरु तयवेळी आता प्रेत आत्मान जवळी प्राण गेला कुमने काळी पाहू म्हणती तया अवसरी म्हणते श्री गुरु द्विजांशी हे शिवशंकरा आमचे वाक्य झाले येशी अह्योपनी स्थिर येशी संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारू राखील आता कर्पूर गौरव नका प्रेत संस्कारू आना म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळी जन इतके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसुक्त म्हणून अभिषेक करती गुरुचरणी षोडोपचार विस्तारुने पूजा करती भक्तीशी तीर्थपूजा नानापरी पूजा करती उपचारी इतके होता अवसरी घेऊन आले प्रेताशी प्रेत आणून या देखा ठेविले से गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दूर वस्त्र याचे चरणतीर्थ तयवेळी देती त्या विप्राजवळी प्रोक्षा म्हणती तत्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरूपिते ब्राह्मण प्रेताशी करते ते स्नपन अमृतदृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठून बेसला दर्शन अंग मोडीत परियेसा म्हणून लाजत प्रेता झाले सर्व चेत नवी वस्त्रे दिसत येऊनी कडे बैसला बोलवून या स्त्रियेशी पुसत असे विस्तारीशी कोठे आणले आपणाशी येतेश्वर कवन सांग तुके लोक आले असता काहू न करीशी तू चेता निद्रा आली मदोन्मता म्हणून पुसे स्त्रियेशी एकोणी पतीचे वचन सांगते झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुशी चरणावरी माता ठेवून नमन करती दोघे जण पाहती लोक सकळी जन महानंद प्रवर्तला त्याशी नानापरीशी स्तोत्रे केले श्री गुरुशी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिते तयवेळी अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडून या संदेह त्वरित सुखी असा म्हणती देखा इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकार अपरंपारिक प्रवर्तला त्यावेळी नमन करती सकळी जन स्तोत्र करीती गायन करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला त्यांमध्ये विप्रयोग होता धूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुशी वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्यजान म्हणून वाक्यानंतर घडला नाही अपपृथ्वी याशी दिवा मरण सुखांतरेशी त्याचा आला प्राण कैसी
ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरुपावे गुरुराया श्री गुरु सांगती हा सोनिया त्या मूर्ख ब्राह्मणाशी श्री गुरुमती ब्राह्मणाशी सांगे तुझं विस्तारेशी पुढे जन्म होय त्याशी एक चित्त परियेशा आम्ही त्या ब्राह्मणापाशी मागोरी घेतले कारणेशी पुढील जन्मात परियेशी वर्षे 30 संख्याते भक्तजन रक्षबाशी मागितले आम्ही ब्रह्मयाशी म्हणून सांगतो विस्तारेशी त्या विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सगळे जन साष्टांग करते नमन गेले आपल्या स्थाना ख्याती झाली चहू राष्ट्रे पतिव्रतेने पतिसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोष बहुत पूजा करते भक्तीने अपार द्रव्य वेचून करते तेथे आराधन सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठाशी स्त्री पुरुष नमस्कार करता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करते श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्व एका कथा असे अतिविशेषा सांगेन एका एकचित्ते इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती सिद्ध नामधारक समाधी मृत संजीवन नाम द्वांत्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त।